असणार आता मात्र निमेश मोहिते. खूप सारा अनुभव त्याच्याकडे आहे निमेश याच्याकडे. इथे पहा खराब चेंडू आणि दंडात्मक कारवाई केली. पंचांनी देखील नो घोषित केलाय. फ्रीट असेल. चांगली गोलंदाजी करत होता रोहित. लयबद्ध गोलंदाजी होती परंतु इथं मात्र लय मात्र तुटलाय आणि अवांतर चेंडू हाताळलाय. ते पहा समोरच्या दिशेने टोलावलाय चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. म्हटलं होतं मिश याच्याकडे खूप सारा अनुभव आहे परंतु इथं निर्धाव चेंडू हाताळला आहे. एक डाव तुझा तर एक डाव माझा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल रोहित याचा. धावसंख्या जर पाहायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 11. खूप सारा बाहेर टाकला जाणारा हा चेंडू अभांतर चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत सुमित पाटील मॅन फ्रॉम गावठाण. बारीक नजर आहे तीक्ष्ण नजर स्कोररची. इथं मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच लांबी कमी. इथं पहा 2 धाव मात्र काही रोखू शकला नाहीये. 2 धावेने धाव फलकाला जागतोय. षटक संपलंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 14. तोवर सुमधुर ऐकूया डीजे मास्टर. पाच षटकांचा सामना असेल नक्कीच या स्पर्धेमध्ये. जे देणगीदार असतील जे साथीदार असतील समर्थक देखील असतील या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय प्रफुल्ल. पुढे सरसावून मारलाय आणि चेंडू जातोय डाबरलाल दंत मंजन सीमारेषा पार. षटकार. नक्कीच सुरेख फलंदाजी केली जातोय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 20. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने उंचावून टोलवलाय चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच प्रफुल्लाचा समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि वज्रमुठीमध्ये झेल कैद केलाय आणि इथं मात्र यश पाटील याची खेळी समाप्त होतोय.
नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती विवेक मोहिते. प्रफुल्ल याचे जर सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहायला गेला तर 2 चेंडूवर मोठे प्रहार केले होते, 12 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि इथं मात्र तिसऱ्या चेंडूवरती कडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय प्रफुल्ल पाटील. नवीन फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतोय विवेक मोहिते. संघाची धावसंख्या आपण जर पाहायला गेलात तर धावसंख्या धावफलकावर लागल्या जाते इथे 2-26. इथं मात्र पंचांनी वॉर्न केलाय. 1 बाउन्स चेंडूने उचली घेतली होती आणि इथं पहा उंच 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 चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. धावसंख्या घुटना टेक आणि तमाशा देख. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार विवेक मोहिते याचा षटकार. इडापिडा टलू दे आणि बलीचं राज्य येऊ दे. कारण शेतकरी टिकला तरच हा देश जगेल आणि टिकेल देखील. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित पाटील. शॉटवर पद्धतीचा चेंडू काय जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सादरपाडा संघाचा आवडता खेळाडू ऐकून आणला होता परेशाला, परंतु काही कामगिरी चांगली करता आली नाहीये. आणि इथं पहा जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आणि नक्कीच या षटकाराच्या सहाय्यानं संघाचं अर्धशतक मात्र इथं धावफलकावर लागला जातोय. आणि नक्कीच दमल्यावर आराम घ्यायचा असतो, माघार नाही. हे नक्कीच निमिष मोहिते यानं दाखवून दिलं. जबरदस्त फलंदाजी करतोय. त्याला साथ देखील विवेक मोहिते देतोय. रोहित पाटील याचा नक्कीच समाचार घेतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ते एसटी रक्षकाच्या हाताला चेंडू निसटून मागच्या दिशेला जातोय आणि एक धाव मात्र काही रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 51.
पहा खूपसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केलाय. धावसंख्या धापलकावर लागल्या जातात तर संघाच्या 52. आतापर्यंत सुरेख फलंदाजी इथं मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती परेश आयकॉन खेळाडूला बाद केलं होतं असं वाटलं होतं कुठेतरी बॅकफुटवर जाईल, परंतु इथं मनीष मोहिते आणि विवेक मोहिते माफ करा कासूकर, कारण की इथे दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळं थोडस पुन्हा एकदा रोहित खोलवर टाकलेला चेंडू ते LBW आउट नाही आहे. इथं मात्र 2 धावा. बाळा कासूकर आपण पाहतोय. थॉर हातोडा, काय जबरदस्त फलंदाजी केली त्यानं. एकदा तर पहा थोडासा झुकतोय आणि चेंडूला दिशा देतोय. सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तुमच्याकडे. आणि इथं चेंडू दिसेनासा झालाय, गवत असल्यामुळे थोडासा चेंडू दिसेनासा झाला होता, परंतु इथं 2 धावा मात्र काही रोखू शकला नाही. आपलं शरीर किती मोठं आहे यावर अंदाज लावायचा नाही, त्याच्यामध्ये कला किती आहे त्यावर खेळाडू आपल्याला समजतोय की कलाकार आणि खेळाडू षटक संपलाय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 56. हॅलो, 4थं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते, जिथे मंथनकर गोलंदाजी दाखल झाला. धावपाडा धावा लागले गेल्या त्या 58 धावा. बॅटिंग करते निशांत इलेवन दादरपाडा. सुरुवातीला परेश ठाकूर अगदी स्वस्तामध्ये बाद झाला, पण त्यानंतर विवेक कासूकर बाळा आणि दुसऱ्या बाजूला निमिष मोहितेच्या बॅटमधून मोठे फटके देखील पाहायला मिळालेत. एका बाजूला आपण परेश ठाकूर ॲज अ आयकॉन दादरपाडा संघातून खेळताना पाहिला, तर दुसऱ्या बाजूला आज प्रफुल्ल पाटील चांबव देखील खेळताना पाहायला मिळणारा. यावेळचा बॉल अगदी भन्नाट वेग देखील पाहायला मिळाला. मंथन करत यासाठी ओळखला जातो. मॅजिकल गोलंदाजी त्याच्याकडे आहे आणि एक द्रुतगतीचा हा गोलंदाज इंडिया स्पोर्ट चिल्ली संघातून सध्या गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहू शकतोय. धावा चांगल्या बनल्यात. 5 षटकांची सुद्धा मॅच आज या क्रीडांगणामध्ये 100 धावा काढणारा संघ देखील आपण पाहिलात. त्यानंतर आजची दादागिरी राहिली ती म्हणजे चॅलेंजर चिर्ली या टीमची. यावेळचा बॉल मिस्टर जोर पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या डोक्यावरून चेंडू चालला आरपार, सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार. चौसष्ट धावा धावपटा लागल्या गेल्यात. पॅरल स्ट्रोक जमिनीला समान असला फटका निमिष मोहितेच्या बॅट मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला. अतिशय चांगले फटके सजवत असताना आपण निमिष मोहितला सध्या पाहतोय. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा तो देखील खेळला, त्यामुळे एक मोठं नाव आहे दादरपाडा टेस्ट क्रिकेट मधील सध्या निमिष मोहिते. यावेळचा बॉल लवकर पिक केला, टप्पा लवकर ओळखला होता, समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. जेल सुटला. निमिष मोहितेचा इथून जेल सुटला गेला आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट केल्या जातील. अगदी साधा सोपा जेल होता. निमिष मोहितेच्या बॅट मधून मोठे फटके येत होते आणि एक डोकी ठरू शकते ती म्हणजे गोलंदाजी करत असताना सध्या इंडिया स्पोर्ट चिर्ली संघासाठी संगम शेठ माळी यांनी पुरस्कृत केला संघ सध्या आपण पाहू शकता. अनेक वेळा याच नावानं खरं तर हा संघ खेळत असतो
आणि चांगली कामगिरी अनेक वर्ष या संघाची देखील राहिल्या, पण समोर निशांत 11 दादरपाडा आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नावाची काही वेगळी दहशत निर्माण केली, ते नाव आहे निशांत 11 दादरपाडा. यावेळचा बॉल अगदी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला निमिषच्या बॅटमधून. स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ हा चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे सिंगल रन देखील मिळाले गेले आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 67 धावा. या षटकातील शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. 1 to goal लास्ट डिलिव्हरी. 67 धावा धापडला लागल्या गेल्या. चांगली सध्या बॅटिंग आपल्याला बाळाची पाहायला मिळते. दादरपाडा टेस्ट मधील सर्वाधिक विस्फोटक हार्ड हिटर खेळाडू म्हणून बाळाकडे देखील पाहिलं जातं. यावेळी आक्रमण जरूर चांगला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंगन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत. 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धाबेनिशी धावपट्ला धावा लागल्या गेल्या त्या 69 धावा निशांत 11 दादरपाडा संघाच्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि मैदानामध्ये धावपट्ला धावा लागल्या गेल्या त्या 69 धावा. चला मैदानामध्ये आपण पाण्याची मागणी करतोय. यापुढील होणारा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अर्थातच एका बाजूला असेल आई भवानी संकेत स्पोर्ट साई बी, तर त्यांच्या विरुद्ध आयशा स्पोर्ट जासई. यापुढे होणाऱ्या आणखी एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अनिकेत मोकाल इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, तर त्याच्या विरुद्ध साईश मात्रे उरण विरुद्ध पनवेल अशी तगडी आपल्याला ही मोठी मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही संघामध्ये तेवढेच मात्र मातबर आपल्याला आयकॉन देखील खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला आयशा जासई या संघाचा आयकॉन अक्षय पवार मॅन फ्रॉम सावळे, तर दुसऱ्या बाजूला संकेत स्पोर्ट साई या संघातून आपण भावेश नाईक मॅन फ्रॉम धारावी या खेळाडूला आपण ऍज अ आयकॉन खेळताना पाहणार आहोत. त्यामुळे एक मोठी मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल, जिथे सध्या मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती चालू आहे, जिथे निशांत 11 दादरपाडा संघ सध्या बॅटिंग करतोय. परेश ठाकूरचा आपण विचार केला तर बोरीच्या क्रीडांगणामध्ये आताच 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील आज सकाळच्या सत्रामध्ये परेश ठाकूरने केला आणि तो देखील आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. असे अनेक खेळाडू आहेत जे खरं एका दिवसामध्ये बऱ्याचशा स्पर्धा खेळतात. आपण केतन मात्रेचा विचार केला तर एका दिवसामध्ये 5 टुर्नामेंट केतन मात्रेने देखील खेळल्यात. हा देखील विक्रम त्याच्या नावावर राहिलाय. आता नुकता चैतन्य पाटील इथून खेळला, पुन्हा एकदा तो बोरीच्या क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. असे बरेचसे खेळाडू बिझी शेड्यूल त्यांचा असतो, नेहमी त्यांना मागणी असते आणि आज आपण पाहायला गेलं तर चांगले आयकॉन देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. विश्वजित ठाकूर असेल, त्यानंतर आपण रोहित गरजचा खेळ पाहिलात, चैतन्य पाटीलची बॅटिंग देखील पाहायला मिळाली आणि सध्या आपण पाहू शकतो एका बाजूला परेश स्वस्तामध्ये बाद झाला, पण त्यानंतर ग्रामीणचे जे खेळाडू आहेत दादरपाडा संघाचे ते देखील तेवढेच विस्फोटक बॅटिंग करतात. निमिष मोहितेची आज बॅट चांगली बोल आहे, ज्याच्या बॅट मधून पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 षटकार आलेत. 32 रनांवर तो वैयक्तिक खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण बाळा कासुकरला देखील पाहू शकता, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. गोलंदाज दाखल झाला. यावेळचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रफुल्ल पाटील बेगान आले. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न जरूर चांगला पाहायला मिळाला आणि 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धाबेनिशी धावपट्ला धावा लागल्या गेल्या त्या 71 धावा 71 रन्स. 71 धावा धावपट्ला लागत असताना गोलंदाजी करत असताना आपण प्रिन्सला पाहू शकतो. निमिष मोहिते जो स्ट्राईकला त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा असतील, त्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळेल का? यावेळचा बॉल चांगला मात्र पाठवला, स्लॉट मध्ये आला, पॉटच्या पलीकडे आला हा षटकार. वैयक्तिक 40 धावसंख्या गोलटे निमिष मोहिते. या इनिंग मधील आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. निमिषच्या बॅट मधून आपला अर्धशतक पाहायला मिळेल का? कोलामध्ये टाकला होता, अक्षरशः लेग इस्टीच्या बाहेरून येणारा बॉल देखील पाहायला मिळाला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण पाठीमागे आपण पाहायला गेलात तर चांगलं एक्सट्रॅक्शन देखील करत असताना आपण संदीपला पाहू शकतो. एक चांगली सध्या गोलंदाजी सध्या चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला निमिष मोहितेच्या बॅट मधून मोठे फटके देखील येत आहेत. नॉस्टॅक एंडला आपण बाळा कासुकरला पाहू शकतो. धावा बनवाव्या लागतील. 5 षटकामध्ये तुम्हाला 80 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. यावेळचा हा बॉल हेलिकॉप्टर रुक त्याला खोदून काढलाय. चेंडू चाललाय सीमा पार. निमिष मोहितेच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँड
84 धावा धावपडा लागले गेलेत 84 रन्स. वैयक्तिक 46 धावसंख्येने खेळतोय निमिष मोहिते. फुलटॉस बॉल आणि या षटकारानं अर्धशतक कंप्लीट झालं. एकदा निमिष मोहिते आपण बॅट वरती करायची आहे. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. निमिष मोहिते साडी. नव्वद धावा धावपडा लागल्या गेल्यात निशांत इलेव्हन आदरपाडा संघाच्या. ऐकून शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर 90 धावा. फुलटॉस बॉल आणखी एक तडाखा निमिष मोहितेच्या बॅट मधून आला. आणखी एक मेगा षटकार. शहाण्णव धावा धावपडा लागल्या गेल्यात. आज 102 धावा होताना आपण पाहिल्यात आणि या इनिंग मधील आणखीन शेवटचा एक बॉल अक्रॉस द बॅट ने खेळण्याचा प्रयत्न. अगदी टीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत आणि वेगानं 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये पण आणि मिस फील्ड देखील पाहायला मिळाली. 3 धावा कंप्लीट. 99 धावा कंप्लीट केल्यात. निशांत इलेव्हन दादरपाडा नाव या संघाच्या नावावर आज वेगळा विक्रम पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन दादरपाडा टीम. आणि निमिष मोदीची एकदा बॅटिंग आवडली एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. कम्मालचा खेळ पाहायला मिळाला. नाबाद त्यानं 18 बॉल मध्ये 61 धावा त्याच्या नावावर पाहायला मिळाल्या. असा निमिष मोहिते.